आज आपण सद्गुरू का करावा याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. म्हणजे पुस्तक लिहिलेलं आहे छोटं, ते घेऊ. ब्रह्मांडामध्ये एकूण 34 पृथ्वी असून एका पृथ्वीवर संपूर्ण स्त्री मानव, एका पृथ्वीवर पूर्ण मानव, सिंहरूपी मानव, वाघरूपी मानव, गरुडरूपी मानव, नागरूपी मानव, आदी मानव वगैरे सर्व रूपामधील मानव हे जन्म घेऊन वावरत आहेत. आपली पृथ्वी म्हणजेच श्री स्वर्ग ही पृथ्वी आहे. आपली जी पृथ्वी आहे ती स्वर्ग आहे. आणि आपल्या पृथ्वीच्या खालची जी पृथ्वी आहे, आपल्या पृथ्वीच्या खालची पृथ्वी जी आहे त्या पृथ्वीच्या सूर्यावर पाताळ आहे. पृथ्वीचा जो सूर्य, खालची पृथ्वी जी आहे त्याच्या सूर्यावर पाताळ आहे. व त्याच्या खालची जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीच्या चंद्रावरती हे वैकुंठ आहे. म्हणजे आपली जी खालची पृथ्वी आहे त्याच्या सूर्यावर पाताळ आहे, सूर्याच्या वर आत्मे वावरतात तिथं, म्हणजे जे काय असेल ते. आणि त्याच्या खालची जी पृथ्वी आहे त्याच्या खालची, त्याच्यावरती वैकुंठ आहे. वैकुंठ, त्या खालच्या पृथ्वीचा जो चंद्र आहे त्याच्या वैकुंठ. वैकुंठ म्हणजे दैवतांची वस्ती थोडक्यात. जे मानव रूपात दैवत वगैरे होऊन गेले त्यांची वस्ती. म्हणजे आता तुकाराम महाराज गेले म्हणा किंवा दैवत, ह्यांचं वास्तव्य तिथं असतं. ब्रह्मांडामधील प्रत्येक मानव या त्याच्या शरीरामध्ये एकूण 9 आत्मे व एकच जीव असतो. म्हणजे प्रत्येक माणूस जो आहे त्याच्या शरीरामध्ये एकूण 9 आत्मे असतात. म्हणजे डोळ्याचा आत्मा वेगळा, मेंदूचा आत्मा वेगळा, उजव्या हाताचा आत्मा वेगळा, डाव्या हाताचा. हे आत्मे शरीराची हालचाल करतात. आणि जीव हा एकच असतो. जीव म्हणजे प्राण. तो शांत बसून असतो. तो आपल्या शरीराचा मालक असतो. आणि आत्मे हे सेवेकरी असतात. म्हणजे तो मालक जसा हुकूम सोडत तसं ते नोकर काम करतात, त्याप्रमाणे तो जीव सांगेल तसं ते आत्मे ऐकतात. शरीराची हालचाल नाही, आपण जेव्हा बसलो ते. प्रत्येक पशु, पक्षी, प्राणी व मानव यांचा जीव व आत्मा यांना त्यांच्या प्रत्येक जन्माच्या मृत्यूच्या नंतर श्री पाताळ व श्री वैकुंठ येथे जाऊन पाप व पुण्याचा हिशोब हा द्यावाच लागत असतो. प्रत्येक माणूस, पशु, पक्षी, प्राणी अगदी झुरळ जरी असलं तरी त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जीवाला पाताळ आणि वैकुंठ इथं जावंच लागतं. व तिथं जाऊन त्याला पाप पुण्याचा हिशोब द्यायचा. पाप किती केलं आणि पुण्य किती केलं जे काय आहे ते. त्याच्यानंतर त्याला दुसरा नवीन जन्म मिळतो. म्हणजे नवीन जीवास तो जो जीव आहे त्याला नवीन रूपामधील जन्म मिळतो. ते ठरवतात कुठल्या याला जन्म द्यायचा. ते पाप पुण्याचा हिशोब बघून ते ठरवतात. ब्रह्मांडामधील प्रत्येक जीव व आत्मा हा पहिल्यांदा आपल्याच पृथ्वीवर म्हणजे स्वर्ग या पृथ्वीवरती सुंदर स्त्री व पुरुष मानव असा जन्म घेतो. म्हणजे पहिल्यांदा तो जीव आपल्या पृथ्वीवर जन्म घेतो. आपली पृथ्वी म्हणजे स्वर्ग आहे. दैवतांच्या हिशोबाने आपली पृथ्वी स्वर्ग आहे. ते या आपल्या पृथ्वीवरती पहिल्यांदा तो जन्म घेतो. स्त्रीचा अगर पुरुषाचा, म्हणजे त्याच्या कर्मानुसार ते घेतात. असा जन्म घेतो. म्हणजे त्या जीवास मानव हा जन्म मिळत असतो. त्यानंतर त्याला ब्रह्मांडामधील इतर सर्व पृथ्वीवरती वेगवेगळ्या रूपामधील मानव जन्म, उदाहरणार्थ स्त्री मानव, वाघरूपी मानव, सिंहरूपी मानव, गरुडरूपी मानव, नागरूपी मानव, आदी मानव वगैरे मानव जन्म मिळतात प्रत्येक पृथ्वीवरती. परंतु आपल्याच पृथ्वीवरती परिपूर्ण सुंदर असा मानव जन्म मिळतो. म्हणजे तुम्हाला जसा जन्म आहे माणसाचा तसा परिपूर्ण सुंदर असा
मिळतो. ब्रह्मांडामधील त्या जीवास आत्म्यास दुसऱ्यांदा समुद्राच्या पाण्यामधील मासा व इतर पाण्यामधील प्राणी यांचे सर्व 34 पृथ्वीवरील सर्व समुद्राच्या व इतर नदी वगैरे पाण्यामधील प्राणी मासा वगैरे लाखो शेकडो वेळा नुसते जन्म एका मागोमाग एक घ्यावे लागतात. ते मिळत असतात जन्म. त्या जन्मामध्ये कार्य काहीच नाही, नुसतं जन्मायचं मारायचं, काहीच काम नाही. नुसते जन्मामागं जन्म हे घ्यावे लागतात. ब्रह्मांडामधील त्या जीवास आत्म्यास त्यानंतर ब्रह्मांडामधील वातावरणामधील आकाशामधील पक्षी हा सर्वांत सुंदर देखणा असा जन्म मिळतो पक्ष्यांचा. तो पक्षी अत्यंत आनंदाने उड्या मारीत नाचत बागडत आपल्या दैवी देणगीच्या जोरावर मधुर गोड आवाजामध्ये वेगवेगळे आवाज काढीत व गाणी गात सर्वत्र वावरत अत्यानंदाने आकाशामध्ये सर्वत्र विहार करीत असतो. पक्ष्याचा जन्म सगळ्यात चांगला जन्म. ब्रह्मांडामधील त्या जीवास आत्म्यास त्यानंतर प्रत्येक पृथ्वीच्या वर रानटी प्राणी वाघ सिंह वगैरे सर्व प्रकारचे शिकारी हिस्त्र वगैरे प्राण्यांचा जन्म मिळत आहेत. वाघ सिंह हत्ती जे काय आहेत ते सगळे जन्म मिळतात, त्या जीवास मिळतात. त्या आत्म्यास अत्यंत कठोर अशी वाघ सिंह वगैरे सर्व सिंह हिस्त्र प्राण्यांचे जन्म मिळत आहेत. त्या जीवास त्या आत्म्यास अत्यंत कठोर शिक्षा निव्वळ तुरुंगवास. प्राण्यांचा जन्म कसा आहे, भीतभीत जन्म जगतात ते, आहे का नाही. निव्वळ तुरुंगवास म्हणजे भीतच आयुष्य जगतात, तुरुंगात असल्यासारखं. तुरुंगवास अत्यंत निर्दयीपणे भोगावे लागत आहेत. त्यामधून जरा देखील सुटका नाही. बोलता सांगता येत नाही, प्राण्यांना काय बोलता येत नाही, सांगता येत नाही, बरोबर आहे ना. दुःख व्यक्त करता येत नाही, काय त्रास वेदना होत आहेत सांगता येत नाही. कोणाला सांगणार ते, काहीच नाही सांगता येत. अतिशय दुःखामध्ये हालामध्ये संपूर्ण आयुष्यभर निर्दयपणे कठोर शिक्षा त्रास भोगावे तुरुंगवास भोगावा लागत असतो. म्हणजे वाईटच जन्म आहे ना त्यांचा असा. त्या जीवास अत्यंत त्रास वेदना सहन या कराव्याच लागतात. काही प्राणी चांगल्या कर्मानुसार पाळीव प्राणी म्हणून उदाहरणार्थ कुत्रा मांजर वगैरे थोड्याफार प्रमाणात आनंद भोगतात. आपण कुत्रा पाळला हे केलं तर ते आपला आनंदात राहतात ते. बाकी सर्वच जातीचे प्राणी हे कठोर निर्दयपणे शिक्षा तुरुंगवास आपल्या वाईट कर्माच्या फळे भोगत राहतात. म्हणजे त्यांच्या कर्माचं भोगत राहतात ते, वाईटच अगदी म्हणजे त्रासदायक. ब्रह्मांडामधील त्यानंतर त्या जीवास आत्म्यास कीटक मुंगी झुरळ डास मच्छर ढेकून डास चिलट वगैरे कीटकांचा क्षणिक जन्म कालावधीसाठी जन्म हा प्रत्येक पृथ्वीच्या वर मिळत असतो. म्हणजे सूक्ष्म जीव जंतू कीटक मुंगी डास असे त्याच्या जन्मानंतर देखील काहीच कार्य नसते. फक्त जन्मावरून जन्म घेत राहणे व प्रत्येक नवीन जन्माच्या मृत्यूच्या नंतर तो श्री पाताळ व श्री वैकुंठ येथे जाऊन आपल्या पाप व पुण्याचा हिशोब देणे व पुन्हा नंतर दुसरा जन्म घेत राहणे. मिळाला की परत जायचं, पाप पुण्याचा हिशोब द्यायचा, परत घ्यायचा, नवीन जन्म घ्यायचा, परत जागायचं, मारायचं. कार्य काहीच नाही त्यांना, नुसतं जन्म मागून जन्म. ब्रह्मांडामधील प्रत्येक पशु पक्षी प्राणी व मानव प्रत्येक जीव व आत्मा हा निर्माण झाल्यापासून नष्ट होईपर्यंत त्या जीवास आत्मा यास साधारणपणे 42,000 वर्ष
एवढं पूर्ण आयुष्य भोगावंच लागत आहे. म्हणजे तुमचा जीव आत्मा जेव्हा निर्माण होतो तेव्हापासून त्या जीवास, तुमच्या जीवास साधारण 42,500 वर्षे जगावंच लागतं. म्हणजे आपल्या नियमाप्रमाणे, शक्तींच्या नियमाप्रमाणे 15,000 वर्ष आणि आपल्या नियमाप्रमाणे 42,500 वर्ष एवढं तुमच्या जीवाचं आयुष्य आहे. या 42,000 वर्षामध्ये तुम्हाला सगळे जन्म घ्यायला लागतात. मानव, स्त्री, पुरुष, पशु, पक्षी, प्राणी, कीटक, मुंगी, डास, झुरळ, सूक्ष्म जीव, जंतू सगळे प्रत्येक पृथ्वीवरती, ज्या 34 पृथ्वी आहेत, प्रत्येक पृथ्वीवरती हे जन्म घ्यावेच लागतात. मग तुमच्या जीवाचं आयुष्य 42,000 वर्ष आहे. 42,000 वर्षात तुम्हाला हे सगळे जन्म घ्यायच्यात. प्रत्येक जन्माच्या मृत्यूनंतर पाताळ आणि वैकुंठला जाऊन हिशोब द्यायचा आहे. साधारणपणे 42,000 वर्ष, 42,500 वर्ष ते भोगावत लागत आहे. ब्रह्मांडामधील तो जीव, आत्मा हा फक्त आपल्याच पृथ्वीवर म्हणजे श्री स्वर्ग या पृथ्वीवर स्वच्छ, परिपूर्ण, सुंदर असा मानव जन्म मिळत आहे. आपल्या पृथ्वीवर तो जीव मानव हा स्वच्छ, चांगले, पवित्र कर्म करीत राहू शकत आहे. तो सर्व प्रकारे हौस, मौज, आनंद, मनासारखे कपडे घालून, राहून, वागत, बोलत असतो. आपल्या पृथ्वीवरती एकदम आनंदात राहतो तो मानव. चांगले स्वच्छ राहतो, भोजन व सर्व प्रकारची मौज मजा करतो, आनंद मिळवतो. फक्त आपल्याच पृथ्वीवरती, म्हणजे आपली पृथ्वी स्वर्ग आहे. चांगलं खायला मिळतं, प्यायला मिळतं, कपडे मिळतात, मजा आहे, मजा सगळी, मौज मजा करीत राहतो. ब्रह्मांडामधील आपली पृथ्वी म्हणजेच श्री स्वर्ग या पृथ्वीवर श्री शिवशंकर व श्री विष्णू यांची निर्मिती झालेली आहे. आपल्या पृथ्वीवरती झालेली. त्यांच्या दैवी कार्याची सुरुवात देखील आपल्याच पृथ्वीवरून सुरू झालेली आहे. म्हणजे शिवशंकर, विष्णू यांची निर्मिती आपल्या पृथ्वीवर झाली. त्यांच्या कार्याची सुरुवात पण आपल्या पृथ्वीवरून झालेली आहे. श्री शिवशंकर यांनी ब्रह्मांड निर्मिती व सांभाळ करण्यासाठी मूळ 12 ज्योतिर्लिंग व 33 कोटी दैव दैवते, साधू, संत, महात्मे यांची निर्मिती ही आपल्या पृथ्वीवरच केलेली असून त्यांच्या प्रत्येक कार्याची सुरुवात ही देखील आपल्याच पृथ्वीवरून सुरू झालेली आहे. म्हणजे जे 12 ज्योतिर्लिंग दैवते, 33 कोटी दैव दैवते, साधू संत, त्यांची निर्मिती पण आपल्या पृथ्वीवर झालेली आहे. कार्याची सुरुवात पण आपल्या पृथ्वीवरूनच झालेली आहे आणि अजून देखील होतच आहे. म्हणजे अजून चालूच आहे ते. प्रत्येक दैव दैवते हे देखील आपल्या कार्याची शुभ सुरुवात आपली पृथ्वी म्हणजेच श्री स्वर्ग या पृथ्वीवरूनच करीत आहेत. म्हणजे कार्याची आपल्या इथूनच करतात. आपली पृथ्वी म्हणजे श्री स्वर्ग ही पृथ्वी असण्याचे एक महत्वाचे कारण असून अजून देखील आपल्याच पृथ्वीवरून 3 महत्वाच्या घटना या घडून आणलेल्या आहेत. आपल्या पृथ्वीवरती 3 महत्वाच्या घटना या घडून आणलेल्या आहेत. पहिली घटना श्री भक्त प्रल्हाद, त्यामधून भक्ती मार्ग, नामस्मरण, त्यांचे फायदे. दुसरी महत्वाची घटना श्री रामायण व तिसरी महत्वाची घटना श्री महाभारत. या 3 महत्वाच्या घटना श्रीनाथ मस्कोवानाथ महाराज यांनी घडवून जगाच्या समोर प्रत्यक्षात त्यांचा आदर्श दाखवून श्री हिंदू धर्म यांची शिकवणूक करून दाखवलेली आहे. भक्त प्रल्हाद, रामायण, महाभारत ही घटना त्यांनी घडवून जगाला दाखवत आहेत. त्याचबरोबर श्री बायबल आणि श्री रामायण, श्री महाभारत म्हणजे श्री भगवद्गीता ह्या महान ग्रंथाची रचना, निर्मिती करून जगाच्या समोर आदर्श ठेवलेला आहे. तसेच श्री शिवशंकर यांचा मूळ 6वे ज्योतिर्लिंग
श्री काल भैरवनाथ यांचा 6वा सर्वश्रेष्ठ अवतार श्री चरपटीनाथ यांच्याकडून श्रीनाथ मस्कोवानाथ महाराज यांनी अनेक महान ग्रंथाची निर्मिती करून घेतलेली आहे. मूळ 12 ज्योतिर्लिंग जे आहे त्यांचं 6वं ज्योतिर्लिंग काल भैरवनाथ आहे. काल भैरवनाथांचा अवतार चरपटीनाथ आहे आणि चरपटीनाथांकडून त्यांनी सगळे ग्रंथ जे झालेले आहेत, रामायण महाभारत जे काय काय ग्रंथ आहेत ते ग्रंथाचं लिखाण काम त्यांच्याकडून करून घेतलेलं आहे. उदाहरणार्थ त्यांचा श्री ज्ञानेश्वर महाराज या अवताराकडून श्री ज्ञानेश्वरी, तसेच श्री तुकाराम महाराज यांच्याकडून सर्वश्रेष्ठ असा प्रत्यक्षात त्यांच्या आयुष्यामध्ये क्षणोक्षणी अनुभव घेतलेला श्री अनुभवी काव्य या नावाने महान गाथा यांची निर्मिती करून जगाच्या समोर प्रत्येक मानवाने त्यांच्या आयुष्यामध्ये कसे वागावे राहावे यासाठी अनुभवी काव्याची रचना श्री गाथा ही श्री निर्मिती करून त्यांच्याकडून जगाच्या समोर मांडली व ठेवलेली देखील आहे. तुकाराम महाराजांनी जी गाथा लिहिली जगाला दाखवायला ठेवली. श्री तुकाराम महाराज हा श्री चरपटीनाथ यांचा अतिशय महत्वपूर्ण व दिव्य अवतार असून त्यांचा हा सर्वश्रेष्ठ अवतार ठरलेला आहे. तुकाराम महाराज हा ठरलेला आहे. त्याचे महत्वाचे कारण म्हणजेच फक्त तेच आपल्या शरीरासहित जिवंत असतानाच आपल्या शरीरासहित हातामध्ये श्री वीणा घेऊन श्री वैकुंठ येथे गेलेले आहेत तुकाराम महाराज. व आज देखील ते आपल्या शरीरासहित श्री वीणा हातात घेऊन अत्यंत आनंदाने श्री वीणा वाजवत श्री अभंग रचना म्हणत तेथे वावरत आहेत वैकुंठला. सर्व दैव दैवते यांना श्री अनुभवी काव्य सांगत आहेत. वैकुंठला त्यांनी जी गाथा लिहिली म्हणजे अनुभवी काव्य महाराज म्हणतात. फक्त हा एकच अवतार हा आजपर्यंतच्या सर्व अवतारामध्ये सर्वश्रेष्ठ अवतार ठरलेला आहे. हा एकच अवतार त्यांच्या ह्याच्यात मोठा आहे. त्याचबरोबर आपली पृथ्वी ही स्वर्ग ठरण्याचे महत्वाचे अजून एक कारण म्हणजेच आपली पृथ्वी जी ठरली ना, श्री शिवशंकर हे आपल्या दिव्य शरीरासहित मानव रूपामध्ये प्रत्यक्षात या पृथ्वीवर ते वावरत आहेत. म्हणजे जे शिवशंकर आहेत ते फक्त आपल्या पृथ्वीवरच मानव रूपात सर्वत्र वावरत आहेत प्रत्यक्षात. त्याचबरोबर ते आपल्या पृथ्वीवर पांढऱ्या शुभ्र गायीच्या रूपामध्ये ते सर्वत्र वावरत असून दर्शन व कृपा आशीर्वाद देत आहेत. म्हणजे पांढरी शुभ्र जी गाय असते ना ती शिवशंकर त्याच्यात वावरतात. व श्री क्षेत्र पंढरपूर या पवित्र स्थानावर पंढरपूरला श्री शिवशंकर हे प्रत्यक्षात आपल्या शरीरासहित स्वयंभू श्री मूर्तीच्या रूपामध्ये श्री विठ्ठल या नावाने थांबून उभे राहिलेले आहेत. म्हणजे पंढरपूरला जे विठ्ठल आहेत ना ते प्रत्यक्षात शिवशंकर आहेत. आपल्या शरीरासहित ते तिथं थांबलेले आहेत. विठ्ठल या रूपात शिवशंकर हे थांबलेले आहेत. व प्रत्येक भाविक भक्ताला यांना अनुभव दर्शन व शुभ आशीर्वाद देत थांबून राहिलेले आहेत. तिथं प्रत्येक जाणाऱ्याला शुभ आशीर्वाद देतात, दर्शन देतात. आपल्याला हे केलेलं आहे. शुभ आशीर्वाद दर्शन देतात, अनुभव देतात तिथून. श्री तुकाराम महाराज म्हणजेच श्री चरपटीनाथ यांनी श्री तुकाराम महाराज यांचा दिव्य अवतारानंतर ब्रह्मांडामध्ये पुण्येश्वरी श्री शिवशंभो राजा रामेश्वर महाराज हा सर्वश्रेष्ठ असा अवतार घेतलेला असून त्यांनीच ब्रह्मांडामधील महत्वाची चौथी व शेवटची महत्वाची घटना त्यांनी त्यांच्या श्री सद्गुरू यांच्या मदतीने घडवून घेतलेली आहे. म्हणजेच त्यांनी
ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या महान ग्रंथाची निर्मिती लिखाण कार्य करून संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती मूळ शक्ती, शक्ती दैवते, 33 कोटी दैवते, साधू संत व महात्मे या सर्वांची निर्मिती व त्यांच्या कार्याची ओळख, त्यांचे कार्य वगैरे सर्व ब्रह्मांडाच्या निर्मितीची व त्यांच्या कार्याची ओळख, माहिती जगास दाखवून व समजावून सांगितलेले आहे. हे त्यांचे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य व त्यांचे अजूनही इतर बरेच महत्त्वाचे कार्य हे करीत दाखवून ते संपूर्ण ब्रह्मांडाचे श्री सद्गुरू झालेले आहेत. सरपटेनाथांचे अवतार सगळ्या ब्रह्मांडाचे सद्गुरू झालेले आहेत. व त्यांनीच महत्वाची अशी चौथी घटना ब्रह्मांडपदी श्री सप्तशक्ती महाग्रंथ या महान ग्रंथाची निर्मिती व कार्याची ओळख, शक्तींची ओळख करून दाखवून दिलेली आहे त्यांनी. ब्रह्मांडामधील आपली पृथ्वी म्हणजे श्री स्वर्ग. या पृथ्वीवर प्रत्येक जीव, आत्मा यांनी परिपूर्ण सुंदर मानव हा जन्म मिळाल्यानंतर श्री शिवशंकर यांनी आपल्याच पृथ्वीवर श्री हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ दैवी अवतार श्रीनाथ मस्कोबानाथ महाराज यांनी अतिशय महत्वपूर्ण अवतार घेतलेला आहे. म्हणजे हिंदू धर्म हा जो अवतार आहे दैवत, ते मस्कोबा महाराजांनी तो अवतार घेतलेला आहे, हिंदू धर्म दैवत. व श्री शिवशंकर यांनी श्री हिंदू धर्म या धर्माची स्थापना केलेली आहे. शिवशंकर यांनी हिंदू धर्माची स्थापना केलेली आहे. म्हणजे सर्व धार्मिक विधीसह या पृथ्वीवर प्रत्येक जीव व आत्मा याने सर्वांग सुंदर परिपूर्ण असा मानव, स्त्री व पुरुष हा जन्म मिळाल्यानंतर त्या मानवाने श्री हिंदू धर्म यांच्या सर्व नियमांची तसेच त्यांनी सांगितलेल्या संस्कृतीप्रमाणे काटेकोरपणे वागून अत्यंत आनंदाने चांगले स्वच्छ कर्म करीत राहून वागून त्याला, त्याच्या शरीराला, त्याच्या जीवाला मिळालेल्या 100 ते 105 वर्षाच्या त्याचे शरीराचे आयुष्य, म्हणजे प्रत्येक माणसाला 100 ते 105 वर्ष आयुष्य असतंच. त्याने निरोगी राहिला, व्यवस्थित वागला तर 100 ते 105 वर्ष आयुष्य, त्याच्या पुढे राहायचं जगत. आयुष्य अत्यंत आनंदाने कोणतेही व्यसन न करता व निर्व्यसनी निरोगी राहून कोणालाही त्रास न देता, कोणाची हत्या न करता, तसेच त्याने कोणतेही वाईट चुकीचे कर्म न करता अत्यंत आनंदाने व श्री हिंदू धर्म यांच्या नियमाने संस्कृतीने वागून, तसेच त्याला फक्त याच पृथ्वीवरती सुंदर असा मानव जन्म मिळालेला आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवरतीच आहे. तो जन्म त्याने स्वतःच्या हाताने आत्महत्या न करता अतिशय आनंदाने 100 ते 105 वर्षापर्यंतचे त्याच्या जीवाला, आत्म्याला मिळालेले आयुष्य हे त्याने आनंदाने भोगलेच पाहिजे. प्रत्येकाने आनंदाने हे केलं पाहिजे. त्याचबरोबर अतिशय महत्वाचे म्हणजे त्याने योग्य श्री सद्गुरू करूनच घेतले पाहिजे. सद्गुरू करणं अतिशय महत्वाचं आहे. ब्रह्मांडामध्ये त्या जीवाला, आत्म्याला फक्त मानव या जन्मामध्येच योग्य असा श्री सद्गुरू करून घेता येत आहे. म्हणजे माणसाच्या जन्मातच तो सद्गुरू करून घेतोय. कुत्र्याचा, मांजराचा, कुठला प्राण्यांचा जन्म आला तर त्याला सद्गुरू करता येत नाही. व त्या मानवाने त्यांच्या आज्ञेमध्ये राहून त्यांची नित्य सेवा करीत आपले श्री कुलदैवत
आई व वडील यांची तसेच इतर दैवते यांची मनापासून मनोभावे सेवा करून त्याने आपल्या आयुष्याचे मोठे कल्याण करून घेतलेच पाहिजे. प्रत्येकाने आपले कुलदेवते आई वडील आहेत यांची सेवा केली पाहिजे. सद्गुरूची सगळ्यात महत्वाची. त्या जीवाने आत्म्याने स्वतःचे तसेच आपल्या संपूर्ण कुळाचा उद्धार हा केलाच पाहिजे. श्री स्वर्ग या पृथ्वीवर जन्म मिळाल्यामुळे त्यांनी म्हणजेच त्या जीवाने आत्म्याने योग्य श्री सद्गुरू करून घेऊन आपल्या जीवाचे व आत्म्याचे कल्याण करून घेऊनच त्यांचा म्हणजे श्री सद्गुरू यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या जीवाचा आत्म्याचा उद्धार कल्याण करून घेऊन त्यांच्या श्री आशीर्वादामुळे आपल्या जीवाला व आत्म्याला मुक्ती मिळवून घेतलीच पाहिजे. बरोबर आलं ना लक्षात काय वाचतंय? ब्रह्मांडामधील प्रत्येक जीव आत्मा म्हणजेच अत्यंत महत्वाचे म्हणजे त्या मानवाने बालकाचे त्याच्या बालपणी लहानपणीच त्याच्या मनावर त्याच्या आईकडून मातेकडून योग्य असे चांगले स्वच्छ संस्कार घडलेले असणे हे अतिशय महत्वाचे आहे. म्हणजे प्रत्येक बालक त्याच्या लहानपणी त्याच्या आईने जर चांगले संस्कार घडवले तरच तो मुलगा मुलगी काय असेल ते व्यवस्थित होतं. त्यावरच त्या बालकाचे मानवाचे संपूर्ण आयुष्य हे अवलंबून असल्यामुळे त्याच्या योग्य संस्कार हे होणे अतिशय महत्वाचे आहे. प्रत्येकावर बालपणी चांगले संस्कार झाले पाहिजेत व त्यामुळे संपूर्ण मानव जातीचे कल्याण होत आहे. तुम्ही जर तुमच्या मुलावर चांगले संस्कार नाही केले तर तो बिघडणार. तर बिघडलं की सगळं वातावरण बिघडतं म्हणजे समाजाची हानी होते. ब्रह्मांडामधील प्रत्येक जीव आत्मा याला आपल्याच पृथ्वीवर म्हणजे श्री स्वर्ग या पृथ्वीवर मानव हा जन्म मिळाल्यानंतर त्या जीवास दैवी देणगीमुळे अत्यंत चांगली सद्बुद्धी ही मिळालेली असते. आपल्या पृथ्वीवरती मिळते त्याला. त्याचा योग्य वापर करून त्या जीवाने मानवाने आपल्या दैवी देणगीमुळे मिळालेल्या बुद्धीचा चांगला योग्य वापर करून श्री हिंदू धर्म यांच्या नियमाने संस्कृतीप्रमाणे वागून श्री सद्गुरू यांच्या आज्ञेमध्ये राहून काय म्हटलं मी राहून स्वच्छ सुंदर पवित्र कर्म करीतच राहिलं पाहिजे. श्री परमेश्वरी शक्ती हे आपले श्री सद्गुरू यांच्या मुखामधून ऐकावं. श्री परमेश्वरी शक्ती हे आपले श्री सद्गुरू यांच्या मुखामधून प्रत्यक्षात ते आपल्या बरोबर बोलतात. म्हणजे श्री परमेश्वरी शक्ती जी आहे ती सद्गुरू यांच्या मुखामधून आपल्या बरोबर बोलतात. म्हणजे सद्गुरू जे तुमच्याशी बोलतात ती परमेश्वरी शक्ती बोलत असते त्यांच्या मुखातून. चर्चा करतात नाही का ते व योग्यच मार्गदर्शन करून मार्ग दाखवतात. परमेश्वरी शक्ती त्यांच्या मुखातून बोलत असते. श्री परमेश्वर यांच्या जवळ जाण्यासाठी परमेश्वराच्या जवळ जाण्यासाठी श्री सद्गुरू हा एकच प्रमुख मार्ग असून त्यांच्या शिवाय पर्याय नाही. म्हणजे परमेश्वराजवळ जाण्यासाठी एकच मार्ग आहे सद्गुरू. तेच योग्य दिशा मार्ग दाखवतात. श्री परमेश्वर यांनी त्या जीवास जन्मास घालण्याचे मानव जन्म देण्याचे
महत्वाचे कारण म्हणजे तो मानव जीव हा आपल्या चुकीच्या कर्माचे फळ भोगीत असतो. चांगल्या कर्माचे चांगलेच फळ आनंद घेत राहतो. त्याचबरोबर महत्वाचे म्हणजे श्री परमेश्वर यांना त्यांच्या अपेक्षित असणारे कार्य, त्यांना अपेक्षित असणारे महत्वाचं कार्य हे आपल्याला न कळत आपल्याकडून करूनच घेत असतात. म्हणजे जे परमेश्वराला अपेक्षित आहे कार्य, आपण आपल्या पाप पुण्याचा हिशोब करत असतो, पण त्यांना जे अपेक्षित कार्य आहे परमेश्वराला आपल्याकडून, ते आपले न कळत ते आपल्याकडून करून घेत असतात. म्हणजे आपल्याला कळत पण नाही, पण त्यांना जे पाहिजे ते आपल्याकडून करून घेतात. बरोबर आहे ना? यांच्याकडून बाबा ते झेरॉक्सचं काम करून घ्यायचंय, तर देवाने यांना बुद्धी देऊन आणले, इथून करून घेतलं. असं म्हणजे त्यांना अपेक्षित आहे ते कार्य करून घेतात. म्हणूनच प्रत्येक जीवाने, मानवाने योग्य असा श्री सद्गुरू करून घेऊन आपल्या कुळाचा, मानव व सर्व जन्माचा, तसेच आपल्या जीवाचा व आत्मा याचा उद्धार व मुक्ती हे आपल्याच पृथ्वीवरून म्हणजेच श्री स्वर्ग याच पृथ्वीवरून मिळत असल्यामुळे त्या जीवाने, आत्म्याने श्री सद्गुरू करून घेऊन त्यांच्या कृपा आशीर्वादाने मुक्ती मिळवून घेतलीच पाहिजे. म्हणजे आपल्या पृथ्वीवरूनच फक्त मिळते मुक्ती, दुसऱ्या पृथ्वीवरून नाही. व आपल्या सर्व जन्माचे सार्थक करून घेऊन व आपला पाप व पुण्याच्या चक्रामधून, फेऱ्यामधून सही सलामत आनंदाने सुटका करून घेतली पाहिजे. आपले कायमस्वरूपी कल्याण करून घेतलं पाहिजे. म्हणजे मुक्ती तुम्हाला फक्त आपल्याच पृथ्वीवरून मिळते. ब्रह्मांडामधील प्रत्येक जीव, आत्मा म्हणजेच तो मानव याने योग्य असा सर्व धार्मिक विधीसह करून श्री सद्गुरू यांना आपले श्री गुरु करून घेतल्यानंतर त्या मानवाने श्री सद्गुरू यांच्या आज्ञेमध्ये राहून त्यांची नित्य योग्य सेवा, त्यांनी सांगितलेला श्रीमंत्र हा आपल्या मनामध्ये श्री सद्गुरू यांचे स्मरण करून त्यांनी दिलेला दिव्य महा श्री गुरुमंत्र यांचे मनापासून कायमस्वरूपी नामस्मरण, श्री कुलदैवत आई व वडील यांची नित्य सेवा, येते ना लक्षात? श्री हिंदू धर्म यांचे नियम, संस्कृती याप्रमाणे स्वच्छ वागून आपले कर्म स्वच्छ पवित्र राखून राहिले असता श्री सद्गुरू यांच्या कृपा आशीर्वादामुळे त्या मानवाचा मृत्यूच्या नंतर, म्हणजे त्या माणसाच्या मृत्यूच्या नंतर त्याला नवीन दुसरा कोणताही जन्म घ्यावा लागत नाही. सद्गुरू केला त्याला लागत नाही. त्याचा जीव व आत्मा हा वातावरणामध्ये, आपला जो चंद्र हा ब्रह्मांडामधील पहिला मूळ चंद्र आहे. म्हणजे तुमचा जीव, आत्मा हा तुमच्या मृत्यूनंतर ब्रह्मांडामधील आपला जो चंद्र आहे तो आपला मूळ चंद्र आहे, पहिला चंद्र आहे. त्या चंद्राच्या आत पोटामध्ये तो जीव व आत्मा जातो. म्हणजे जर सद्गुरू करून घेतलेला असेल तर तुमचा जीव आणि आत्मा आपल्या पृथ्वीवरून चंद्रावर जातो, म्हणजे चंद्राच्या पोटात जातो. आपल्या मृत्यूनंतर आपला जीव आणि आत्मा म्हणजे 9 आत्मे आणि 1 जीव हा चंद्राच्या पोटात जातो. चंद्राच्या पोटात व आपल्या चंद्राच्या आत पोटात काही काळ अतिशय शांतपणे ध्यानस्थ बसून राहतो. चंद्राच्या आत शांतपणे ध्यानस्थ बसून राहतो आपला जीव, व तो जीव शांत होतो. त्यानंतर तो जीव व आत्मा हा आपल्या चंद्राच्या बाहेर निघाल्यानंतर बराच वेळ तो चंद्राच्या आत राहतो. पूर्णपणे शांत झाल्यानंतर तो आत्मा आणि जीव
बाहेर निघाल्यानंतर वातावरणातल्या आकाशामध्ये कायमस्वरूपी चांदणी तारा बनून शांतपणे वास्तव्य करून जातो. म्हणजे आपला जीव आत्मा जो आहे तो चंद्राच्या बाहेर निघला, चंद्राच्या आतून जेव्हा बाहेर निघतो तेव्हा तो चांदणी तारा असा बनून बाहेर निघतो स्वच्छ. वातावरणामध्ये फिरत राहतो, म्हणजे चांदणी तारा बनून वातावरणामध्ये बाहेर निघायला फिरत राहतो, आकाशामध्ये सर्वत्र वावरतो. कायमस्वरूपी चांदणी तारा बनून शांतपणे वास्तव्य करून राहतो, अख्ख्या ब्रह्मांडात तो वावरत राहतो. हो, त्यानंतर काही काळाने हळूहळू आपला सूर्य, म्हणजे ब्रह्मांडामधील फक्त आपला सूर्य हा मूळ सूर्य असल्यामुळे आपल्या सूर्याच्या जवळ कक्षामध्ये हळूहळू आल्यानंतर तो जीव व आत्मा हा आपला सूर्याच्या प्रखर तेजस्वी प्रकाश किरणामुळे पूर्णपणे नष्ट होत असतो. म्हणजे आपला जीव चंद्राच्या आत जातो, जीव आत्मे बराच वेळेपर्यंत शांत राहतात, ध्यानस्थ अवस्थेत पूर्णपणे शांत होऊन तो जेव्हा वरती निघतो चंद्राच्या वर, तेव्हा तो चांदणी तारा असं बनून निघतो, सर्व तो वावरत राहतो. आणि बऱ्याच वेळानंतर आपला जो सूर्य आहे, मूळ सूर्य, आपल्या सूर्याच्या कक्षेमध्ये तो येतो. आणि जेव्हा आपल्या सूर्याच्या कक्षेमध्ये येतो, दुसऱ्या सूर्याच्या नाही फक्त आपल्याच, तेव्हा तो हे होतो. त्या जीवात आत्मा यात आपल्या सद्गुरू आत्मा हा आपल्या सूर्याच्या प्रखर तेजस्वी प्रकाश किरणामुळे पूर्णपणे नष्ट होत असतो. व त्या जीवात आत्मा यास आपल्या श्री सद्गुरू यांच्या कृपा आशीर्वादामुळे कायमस्वरूपी पूर्ण शांतता मुक्ती मिळत आहे. व त्याचा जन्म व मृत्यू या चक्रामधून कायमची सुटका मुक्ती मिळत आहे. म्हणूनच ब्रह्मांडामधील प्रत्येक मानवाने जीवाने योग्य असा श्री सद्गुरू करून घेणे अत्यंत आवश्यक व महत्वपूर्ण आहे. वाचक अजून एक होय. श्री सद्गुरू यांचा अनुग्रह केव्हाही घेता येतो, परंतु श्री गुरु पौर्णिमा व कोजागिरी पौर्णिमा हे दिवस सद्गुरू करून घेण्यासाठी महत्वाचे आहे. धन्यवाद. वाचल्या पुस्तक